नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. लेट्स जॉइन सोशियोलॉजी. आपण समाजशास्त्राची स्पेशल सिरीज सुरू केलेली आहे 10 मिनिट फॉर सोशियोलॉजी. आपण समाजशास्त्राचे जो सिलेबस आहे, पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, तो या ठिकाणी डिकोड करत आहोत. आणि ज्या संकल्पना आहेत, म्हणजे टॉपिक मधली प्रत्येक संकल्पना आपण इथून समजून घेत आहोत. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की सोशियोलॉजी, समाजशास्त्र हा जो विषय आहे हा किती सोपा आहे आणि हाय स्कोरिंग आहे आणि इंटरेस्टिंग सुद्धा आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्ल मार्क्सचा वर्ग संघर्ष, क्लास स्ट्रगल हा जो सिद्धांत आहे, वर्ग संघर्षाचा जो सिद्धांत आहे, यावर आपण इथं डिस्कशन चर्चा करणार आहोत. आपण जर डायरेक्शन अकॅडमीच्या YouTube चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपली डायरेक्शन अकॅडमीची बॅच, सोशियोलॉजीची बॅच आपण लॉन्च केलेली आहे, बॅच नंबर 3. यामध्ये इंग्लिश मीडियम त्याचबरोबर मराठी माध्यम दोन्ही मीडियम मध्ये ही बॅच अवेलेबल आहे. तर आज आपण क्लास स्ट्रगल, वर्ग संघर्ष. आता यामध्ये वर्ग संघर्ष किंवा क्लास स्ट्रगल जी आहे ही संकल्पना कार्ल मार्क्स यांनी मांडली. आणि कार्ल मार्क्स असं म्हणत होते की या ठिकाणी उत्पादन संघटनात सारखे प्रकाम करणाऱ्या व्यक्तीच्या समुच्चयासाठी या ठिकाणी सामाजिक वर्ग ही संकल्पना वापरली. म्हणजे यामध्ये विशेषतः जो भांडवलदार वर्ग आहे, त्या भांडवलदार किंवा भांडवलशाहीमध्ये या ठिकाणी 2 वर्ग निर्माण झाले. एक तर भांडवलदाराचा वर्ग होता आणि दुसरा या ठिकाणी बाकी जो काम करणारा शोषित वर्ग आहे, म्हणजे हॅव्स आणि हॅव नॉट किंवा आहेरे नाहीरे असे जे वर्ग निर्माण झाले ते या ठिकाणी बाकी त्याचं विवेचन, ती संकल्पना या ठिकाणी वर्ग संघर्षामध्ये येते. आता यामध्ये वर्ग संघर्षामध्ये की जर आपण वर्गाचं निर्धारण किंवा क्लास हा जो आहे हा कसा या ठिकाणी निर्धार करायचा आहे किंवा कसा क्लास ठरवायचा आहे, याचा जो बेस आहे तो बेस व्यवसाय किंवा उत्पन्न हा बेस नाही, तर या ठिकाणी व्यक्तीचे त्या प्रक्रियेतील स्थान कोणते आहे. म्हणजे समजा एकदा एक्स व्यक्ती आहे आणि एक्स व्यक्ती काय करतो, पेनच्या कारखान्यामध्ये या ठिकाणी काम करतो. तो कोण असणार आहे, कामगार असणार आहे. मग या ठिकाणी कामगारांचा वर्ग आहे. ओके. आणि वाय व्यक्ती आहे ज्याचा हा कारखाना आहे, तो कोण असणार आहे, तर हा आहे भांडवलदार वर्ग. म्हणजे या ठिकाणी हॅव्स किंवा ज्याला आपण आहेरे, ओके, आणि या ठिकाणी हा नाहीरे गट किंवा वर्ग असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की समाजामध्ये वर्गाचं जे निर्धारण आहे हे आर्थिक आधारावर होतं, याचं विवेचन कार्ल मार्क्स यांनी केलेलं आहे. कार्ल मार्क्सची ज्या थेरीज आहे त्या कशा बेस आहेत या ठिकाणी, की आर्थिक बेस आहे. कारण त्यांचा जो मॅनिफेस्टो, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या पुस्तकामध्ये या सगळ्या ज्या थेरीज ह्या दिलेल्या आहेत. मग यामध्ये की त्यांनी वर्गाचे निर्धारण व्यवसाय व उत्पन्न न करता की जो व्यक्ती त्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये भाग घेतो त्या आधारावर केलेलं आहे. त्याचबरोबर कोझर यांच्यामध्ये मानवी प्रगतीचे इंजिन हे संघर्ष आहे. संघर्ष किंवा स्ट्रगल हे इनव्हिटेबल आहे. जसं आपण अभ्यास करत असताना सुद्धा आपल्याला संघर्ष असतो, तर संघर्ष हे इनव्हिटेबल आहे या ठिकाणी. कारण संघर्ष असेल तरच या ठिकाणी मानवाची प्रगती होऊ शकते. मग मानवाच्या प्रगतीसाठी संघर्ष हा गरजेचा आहे, तर कोझर यांच्या मते आहे. त्यानंतर पुढे जाऊन आपण वर्गाचा जो आधार आहे, ओके, क्लास जो आधार आहे, तर या ठिकाणी क्लासचा आधार काय असू शकतो, वस्तुनिष्ठ असू शकतो. म्हणजे याच्यामध्ये समजा शेती आहे, तर शेतीमधली वस्तुनिष्ठता काय असणार आहे, मजूर आहे, आणि दुसऱ्या बाजूला काय आहे, जमीनदार आहे. तर ही झाली वस्तुनिष्ठता. दुसरा आहे व्यक्तिनिष्ठता असू शकते. तर त्या समूहामधला पर्टिक्युलर व्यक्ती याचा भाग असू शकतो. तर याच्यामध्ये वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ हा जो आहे हा वर्गाचा आधार असतो. आणि यामध्ये वर्ग जो आहे, क्लास, आपल्या देशामध्ये या ठिकाणी क्लास त्याचबरोबर कास्ट या दोन्ही कॅटेगरी आहेत. किंवा या ठिकाणी आपण फक्त क्लासचा विचार करू. क्लास हा जो आहे या ठिकाणी इकॉनॉमिकल ह्याच्यावर किंवा आर्थिक, क्लासचा आधार काय आहे, आर्थिक आहे, असं या ठिकाणी कोण म्हणतं की याच्यामध्ये कार्ल मार्क्स म्हणतात. मग आता ह्याची क्लास मार्क वर्गाची थेरी मांडत असताना या ठिकाणी वर्गाचा उदय किंवा मानवी विकासाचा किंवा मानवाचा विकास किंवा मानव ज्या अवस्थेमधून गेला, विकासाच्या अवस्थेतून, त्या प्रत्येक अवस्थेमध्ये काय आहे, स्ट्रगल होता. विशेषतः पहिली जी अवस्था आहे, आदिम अवस्था, ज्याला प्रिमिटिव्ह कम्युनिझम म्हटलं, तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा स्ट्रगल किंवा संघर्ष नव्हता. म्हणजे की
कार्ल मार्क्सला जे अपेक्षित असलेली सोसायटी आहे तर ती कुठं आहे, या ठिकाणी आदिम समाजात त्यांना सापडली, ती म्हणजे साम्यवाद. इथला कुठल्याही प्रकारचा संघर्ष नव्हता, कारण या ठिकाणी जेवढं लागतं तेवढं या ठिकाणी व्यक्ती आपल्या याच्यासाठी तयार करत असते ते आदिम. त्यामध्ये कुठेही गरीब श्रीमंत मोठा लहान असा किंवा या ठिकाणी की भांडवलदार किंवा मजूर असं कुठल्याही प्रकारचा वर्ग नव्हता. परंतु दास्येमध्ये काय झालेलं आहे, या ह्याच्यामध्ये स्लेव्ह सोसायटी ज्याला म्हणतो आपण, ते या ठिकाणी एकटा असणार आहे, गुलाम असणार आहे आणि दुसरा काय असणार आहे, मालक असणार आहे. मग यामध्ये गुलाम आणि मालक हे दोन वर्ग निर्माण झाले आणि या दोन वर्गामध्ये या ठिकाणी की म्हणजे या ह्याच्यामध्ये सुद्धा एका अवस्थेमधून व्यक्ती दुसऱ्या अवस्थेमध्ये किंवा समाज एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत कधी जात असतो, जेव्हा या ठिकाणी एक अवस्था समजा या ठिकाणी सिद्धांत आहे किंवा या ठिकाणी आदिम अवस्थेमध्ये काय झालेलं आहे किंवा की स्ट्रगल झालं किंवा या ठिकाणी दास्य अवस्थेमध्ये स्ट्रगल झालं किंवा या ठिकाणी संघर्ष वर्ग संघर्ष निर्माण व्हायला सुरुवात झाली. गुलाम आणि मालक या दोघांमध्ये संघर्ष झाला आणि तिसरी त्या पुढची जी अवस्था आहे ती निर्माण झाली, त्याला या ठिकाणी संयोग. म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय आहे तर हेगल यांनी जी दिलेली संकल्पना आहे थेसिस, अँटिथेसिस आणि सिंथेसिस ही संकल्पना या ठिकाणी कार्ल मार्क्स यांनी वापरलेली आहे. त्यामध्ये मग ह्या दास्येमधून पुढचा जो अवस्था आहे वर्ग जो आहे तो या ठिकाणी सरंजामशाही निर्माण झाली अवस्था. आणि या सरंजामशाहीमध्ये यामध्ये एक असणार आहे जमीनदार असेल, ओके, आणि दुसरं काय असणार आहे, मजूर असणार आहे. जमीनदार आणि मजूर असे दोन वर्ग निर्माण झाले. या दोन वर्गामध्ये सुद्धा क्लासेस होत होते, संघर्ष होत होता, कारण यामध्ये जमीनदार जो आहे त्याच्या मालकीची जमीन असायची आणि तो जमीन कसणारा जो आहे तो मजूर असतो. तर यामध्ये या दोघांमध्ये संघर्ष व्हायचा आणि यामध्ये थेसिस, अँटिथेसिस अँड सिंथेसिस या आधारे या ठिकाणी पुढची जी अवस्था आहे ती म्हणजे भांडवलशाही अवस्था. आता यामध्ये ही सर्वाधिक संघर्ष ह्या भांडवलशाही अवस्थेमध्ये आपल्याला दिसतो. यामध्ये भांडवलदार असेल आणि दुसरं काय आहे या ठिकाणी कामगार असेल. तर या दोघांमध्ये संघर्ष होता, कारण काय आहे कामगाराची पिळवणूक हा भांडवलदार करायचा आणि जी काही वस्तू तयार केली जात असते त्या वस्तूमध्ये या ठिकाणी वस्तू तयार करणारा कामगार, परंतु त्याचा मोबदला सर्वता म्हणजे प्रॉफिट जे आहे हे भांडवलदाराला मिळायचं. मग त्यामध्ये जो कामगार आहे तो या ठिकाणी त्या कामगाराचं परमात्मीकरण व्हायचं, यामध्ये त्या कामगाराचं एलिनेशन व्हायचं, ओके. त्याचबरोबर तो जो कामगार आहे हा या ठिकाणी स्वतःपासून सुद्धा या ठिकाणी दूर जायचा, ओके. तर परात्मीकरण व्हायचं. आता यामध्ये मग भांडवलशाही अवस्थेमध्ये या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी क्लास स्ट्रगल निर्माण झालं, दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण झालं आणि त्याच्यामधून या ठिकाणी की कार्ल मार्क्सला अपेक्षित असणारी जी अवस्था आहे ती म्हणजे समाजवादी किंवा साम्यवादी अवस्था याचा उदय येणार आहे. जेव्हा या ठिकाणी भांडवलशाहीचा अस्त होईल तेव्हा या ठिकाणी ही व्यवस्था या ठिकाणी उदयास येईल. तर अशा प्रकारची जी थेरी आहे क्लास थेरी या ठिकाणी कार्ल मार्क्स यांनी मांडलेली आहे आणि यामध्ये क्लास फॉर इटसेल्फ आहे, क्लास इन इटसेल्फ आहे, ह्या संकल्पना या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायच्या आहे. तर याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण आपल्या लेक्चरमध्ये किंवा या ठिकाणी आपल्या कोर्समध्ये तुम्हाला शिकवत आहोत. हे फक्त ब्रीफ इंट्रोडक्शन आहे, या आधारे तुम्हाला आयडिया येईल जाईल की या ठिकाणी सोशियोलॉजी हा सब्जेक्ट किती सोपा आहे, सिंपल आहे आणि या ठिकाणी हाय स्कोरिंग सब्जेक्ट आहे, ओके. मग या हाय स्कोरिंग सब्जेक्टसाठी तुम्हाला या ठिकाणी शिकवणारी टीम सुद्धा तशी असली पाहिजे. त्यामुळे आधी डेमो लेक्चर्स बघा, त्याचबरोबर कंटेंट बघा, कारण आपण फक्त कंटेंटवर या ठिकाणी फोकस आहे. त्यामध्ये इंग्लिश मीडियम असेल, मराठी मीडियम असेल, प्युअर इंग्लिश मीडियम या ठिकाणी तुम्हाला कंटेंट त्याचबरोबर लेक्चर्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. दुसरं मराठी माध्यमाचे लेक्चर्स त्याचबरोबर मराठी माध्यमातल्या नोट्स सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत. तर ह्या सगळ्या जे बाबी आहे या ठिकाणी आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर त्याचबरोबर यूट्यूबला सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत. काही सॅम्पल लेक्चर आपण यूट्यूबला सुद्धा दिलेले आहेत. तर या बॅचमध्ये प्रत्येक टॉपिकवर आपण डिस्कशन चर्चा असते, प्रत्येक टॉपिकवर नोट्स असतील, प्रत्येक टॉपिकवर टेस्ट असेल आणि पर्सनल मेंटरशिप सुद्धा असणार आहे. तर यामध्ये आपण आपलं टार्गेट आहे, काय टार्गेट आहे त्यामध्ये 4 महिन्यामध्ये ही संपूर्ण बॅच आपल्याला संपवायची आहे आणि सध्या या ठिकाणी 3.0 म्हणजे तिसरी बॅच सध्या सुरू आहे. सक्सेसफुली 2 बॅच आपण लॉन्च केलेल्या होत्या आणि त्या बॅचला आपण अत्यंत उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे आपण तिसरी बॅच इथे लॉन्च केलेली आहे. तर ही बॅच लाईव्ह त्याचबरोबर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये आहे, त्याचबरोबर ऑफलाईन @ छत्रपती संभाजीनगरला तुम्ही जॉईन करू शकता. कारण सध्याचा जो महत्वाचा जो टाइम आहे तर या ठिकाणी 4 महिन्याचा जो टाइम आहे हा अतिशय क्रुशियल टाइम आहे. या महिन्यामध्येच म्हणजे या ठिकाणी आपण फेब्रुवारी पासून जून पर्यंत जर मेन्स कव्हर करू शकला तर डेफिनेटली येणाऱ्या 2025 ची जी राज्यसेवा आहे, जी डिस्क्रिप्टिव्ह आहे, जी UPSC बेस आहे, यावर तुम्ही डेफिनेटली पोस्ट काढू शकता. ठीक आहे.
त्यासाठी डायरेक्शन अकॅडमी डेफिनेटली तुम्हाला मदत करेल। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी समाजशास्त्र हा विषय घ्यायचा आहे आणि हा विषय आम्ही सांगतो म्हणून नाही तर थोडा 11वी 12वीचे जे बेसिकचे पुस्तकं आहेत ते वाचा, त्यानंतर थोडं लिखाण करा आणि त्यानंतर ठरवा की हा विषय आपल्याला का घ्यायचा आहे। हाय स्कोरिंग आहे, डेफिनेटली तुम्हाला ह्याची मदत होते। तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका। अशाच प्रकारचे क्रिस्पी आणि या ठिकाणी शॉर्ट मधले व्हिडिओ आपण या ठिकाणी डेली बेसिसवर आपल्या चॅनलवर टाकत आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू, ऑल द बेस्ट आणि लेट्स जॉइन द सोशियोलॉजी।